पश्चिम महाराष्ट्रामधली आपली पकड कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस झटून कामाला लागली। कोणत्याही परिस्थितीत आपला उमेदवार निवडून आणायचाच या उद्देशाने पश्चिम महाराष्ट्रामधले पदाधिकारी कामाला लागलेत। उमेदवार पडला तर मिळालेलं पद सोडावं लागेल असा इशारा पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांना देत आहेत। 2009 मध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले या दोनही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता। त्यावेळी आलेल्या निराशेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवार यांनी आपल्या या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रित केलं। 2014 मध्ये ही नामुष्की परत येऊ नये यासाठी शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना झटून कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत। पवारांच्या या सूचना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी इतक्या मनावर घेतल्या आहेत की उमेदवार पडला तर पद गमवावं लागेल असा इशारा ते कार्यकर्त्यांना देत आहेत। एवढंच नाही तर उमेदवार पडला तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ असंही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगून टाकलंय। यावेळेला काय झालं का नाही, आमचा थेट राजीनामाच। आता आम्ही काय हे फंदात पडणार नाही, कारण एवढं तुमच्यासाठी राबून आणि जर तुम्ही काय करणारच नसाल तर आता दुसरा काही मार्ग आमच्यासमोर नाही। आम्ही स्वतः राहिलेलो आहे। आम्ही सगळी राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार आहे आणि म्हणून सगळ्यांनी तडफेनं कामाला लागावं, हाडाची काढ रक्ताचं पाणी करावं एवढी विनंती मी या निमित्ताने करतो। कोल्हापूरची जागा मिळून सदाशिवराव मंडलिक यांना शह द्यायचा आणि हातकणंगले मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला पुरेपूर मदत करून राजू शेट्टी यांना धूळ चारायची हे महत्त्वाचं ध्येय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठेवलंय। कोल्हापूरवर हसन मुश्रीफ यांचं बारीक लक्ष आहे तर हातकणंगलेवर जयंत पाटील यांनी लक्ष केंद्रित केलंय। या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण ताकद पणाला लावणार आहे। आता त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश येईल हे 16 मेलाच स्पष्ट होईल। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।